नमस्कार मित्रांनो, मी संदीप आपले स्वागत करतो संदीप कृषी सेवा केंद्र या नवीन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी। खरीप हंगाम 2025 पासून राज्य शासनाने नवीन सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी अधिकृत मंजुरी दिलेली आहे। यामुळे पूर्वीची 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे आणि नवीन GR निर्गमित करून ही योजना 2025 खरीपापासून 2026 च्या रबी हंगामापर्यंत राबवली जाणार आहे। राज्यामध्ये 2 खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही सुधारित योजना अंमलात आणली जाईल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केवळ पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच दिली जाणार असल्याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे। मित्रांनो, या नवीन योजनेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेपेक्षा अनेक वेगळे बदल करण्यात आले आहेत। राज्य शासनाने लागू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे मिळणाऱ्या काही संरक्षणात्मक बाबींचा लाभ मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे। खास करून मिड सीझन लॉस, उगवण न होणं, अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे नुकसान, अचानक पूर, वैयक्तिक नुकसान अशा अनेक मध्यावधी ट्रिगरची तरतूदच बंद करण्यात आली आहे। यामुळे एखाद्या आपत्तीमुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता कमीच राहणार आहे। यावरून अनेक लोकप्रतिनिधींनी विधान परिषदेतील पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्र्यांना जाब विचारला। नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार आहे का हे स्पष्ट करा, अशी मागणी केली। कृषी मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की पीक कापणीच्या अंतिम अहवालावरूनच नुकसान भरपाई निश्चित केली जाईल आणि या संदर्भात लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन लवकरच एक बैठक घेतली जाईल। आवश्यक ते बदल सुचवले गेले तर ते अंमलात आणले जातील, अशी ग्वाही दिली। मित्रांनो, गेल्या 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन सतत घटत आहे। मग अशा परिस्थितीत अंतिम उत्पादनाच्या आधारावरच नुकसान भरपाई ठरवली गेली तर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई खूपच कमी असण्याची शक्यता आहे। त्यातच कप अँड कॅप मॉडेल किंवा बीड पॅटर्न पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे। म्हणजे विम्याची भरपाई जास्त असेल तर राज्य सरकार पैसे देईल, कमी असेल तर विमा कंपनी व सरकार विभागून घेतील। पण शेतकऱ्यांचं हित मात्र कुठेच केंद्रस्थानी ठेवले गेले नाही। यावर अनेक नेत्यांनी, विशेषतः सदाभाऊ खोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सुटाबुटातील लोकांनी डिझाईन केलेली योजना नव्हे तर शेतकऱ्यांना योग्य तो आधार देणारी, त्यांना खऱ्या अर्थाने मदत करणारी योजना तयार करावी, अशी त्यांची मागणी आहे। कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले की शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यात चर्चा करून योग्य बदल केले जातील आणि त्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाईल। मित्रांनो, आपल्या अपेक्षा स्पष्ट आहेत। केंद्र शासनासारखीच प्रभावी पीक विमा योजना राबवावी। शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष, तातडीने आणि योग्य पद्धतीने भरून काढावे। शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणारी पारदर्शक योजना अंमलात आणावी। या संदर्भात पुढील सर्व अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे। तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।